नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला। कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पालकमंत्रीपदाची गरज नसल्याचा भुजबळांचा नारा, तर सुहास कांदेंचीही भुजबळांवर टोलेबाजी। बी सुदर्शन रेड्डींचा उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल। सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंची उपस्थिती। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फोन। राज ठाकरेंच्या भेटीचा खरा अजेंडा उघड। अर्बन नक्षलपेक्षा नागरी समस्या सुधारा। मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर राज ठाकरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे भेटीमुळे ठाकरे गटात अस्वस्थता। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम। धानोरकर कुटुंबामध्ये राजकीय फूट। प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकर भाजपात। भद्रावती पालिकेचं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता। संसदेचं पावसाळी अधिवेशनही विरोधकांच्या गोंधळामुळे गाजलं। लोकसभेत 120 तासांचं लक्ष्य असताना केवळ 37 तासांची चर्चा। वेल्हेच्या नाम बदलाला केंद्राची मान्यता। वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। पर्युषण काळात कत्तलखाने सुरूच राहणार। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ। जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला अटकेत। लग्नपूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेवर अत्याचार। कबूतर, हत्ती हे विषय नागरी समस्यांपेक्षा मोठे झालेत। नागरी समस्या सुधारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला। राज ठाकरेंकडून विकासाची आणखी एक ब्लूप्रिंट। ठाकरे ब्रँड कोमात। सुदेशी देवभाऊ जोमात। सेना भवन परिसरात भाजपाची बॅनरबाजी। शेतकरी कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचं लक्षवेधी आंदोलन। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत वेधलं लक्ष। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट। बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल प्रकरण। विनापरवानगी झाडे कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। कुत्र्यांच्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये? नागपूर खंडपीठाचा सवाल। राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। कृषी विभागाकडून प्राथमिक अंदाज जाहीर। नाशिकमध्ये पाऊस थांबला, मात्र गावात पाणी भरलेलंच। गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्यानं जागोजागी पाणी तुंबलं। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग। पंढरपुरात पूरस्थिती। व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगरमधील घरात शिरलं पाणी। नांदूरच्या मधमेश्वर धरणातून 8 वक्रकार गेटच्या माध्यमातून विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापुरात खड्ड्यांचा अनोखा निषेध। युवकांना चक्क खड्ड्यातील घाण पाण्यानं धुतलं तोंड। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 8 प्रकरणांमध्ये जामीन मंजूर। मात्र 9व्या खटल्यातील जामीन अर्जावर निकाल प्रलंबित असल्यानं तूर्त मुक्काम तुरुंगातच। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला मंत्रिगटाची मान्यता। आता 4 ऐवजी फक्त 2 स्लॅब असतील। दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता। आगामी आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान विरुद्ध खेळणार। बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यावर बंदी नाही। द्विपक्षीय मालिकांवर मात्र बहिष्कार जारीच। गणरायाचा उत्सव तोंडावर। तयारीसाठी भक्तांची लगबग। खरेदीसाठी मुंबईकरांची दादर मार्केटमध्ये एकच गर्दी।